पारूवर विश्वास ठेवायला पाहिजे होता. पारू, आय एम रिअली सॉरी. मी यानंतर तुझ्यावर कधीच विश्वास दाखवणार नाही. बाबा, आपण गोष्टी सिरियसली घ्यायला हव्या होत्या. आईवर झालेला हा दुसरा हल्ला आहे. यामागे कोण आहे ना, त्याला मी सोडणार नाही. हॅलो हॅलो ऑफिसर, मी आदित्य किर्लोस्कर बोलतोय. ऑफिसर, हे काय आहे नेमकं? कोण आहे तो माणूस? सर, आम्ही शोध घेतोय, पण आता तरी एवढंच कळलंय की तो एका मुलीसाठी काम करत होता. तो माणूस खोटं बोलतोय की मी त्या मुलीला कधी पाहिलंच नाहीये. पण ते दोघे ज्या ठिकाणी भेटले होते तिथले CCTV फुटेज हाती लागले आमच्या, आणि आम्हाला एका मुलीचा पत्ता देखील सापडलाय. आमची एक टीम गेली तिकडे शोध घ्यायला. ती मुलगी नक्कीच सापडेल सर. ओके ओके, थँक्यू ऑफिसर. आदित्य, सिक्युरिटी एजन्सीला फोन कर, त्यांना सिक्युरिटी वाढवायला सांग लगेच. येस. दिव्याई, दिव्याई, मला माफ करा. तुम्हाला न विचारता मी तुमची कापडं. पारू, ग माझा जीव वाचवण्यासाठीच केलंस नाही सगळं. माफी काय मागतेस त्यात? काही हरकत नाही. बघताय ना, माझ्या नशिबात राजयोग आहे. पण ही पारू मध्ये मध्ये येते. आज तिने वहिनीला नसतं वाचवलं तर पटतंय ना? सोडा प्लीज, प्लीज मला सोडा, मला सोडा प्लीज. मला त्रास होतोय ते, प्लीज मला बाहेर सोडा प्लीज. मला त्रास होतोय ते, प्लीज मला बाहेर सोडा. मी काय नाही केलं. मला बाहेर द्या प्लीज. मला बाहेर हो मॅडम, तुम्ही तर थांबा. काय असेल ते बाहेर बोला. अहो, ते बाहेर डेंजर आहे. हो, ते कालच आमच्या कर्मचाऱ्याला अशी बेकार चावले ना. मला नको मारू, मला नको मारू. मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. प्लीज प्लीज मला नको, प्लीज मला नको. खरं चालेल, खरं चालेल, खरं चालेल. मला माहिती होतं, मला माहिती होतं तू तिथं येणार. मला माहिती होतं कोणीच नाही आलं ना तरी तू येते नक्की येणार. आणि आता ती पारू आणि ती अहिल्या देवी किर्लोस्कर, they are finished now. The whole Kirloskar family is finished. माझी कंडिशन बघ, त्यांनी काय केली. मला खूप त्रास झाला, मला खूप त्रास झाला. माझी कंडिशन मला त्रास दिला यांनी. पण आता तू आली, तू आली. थँक्यू. काळजी नको करूस, काम सुरू झालंय. अरे
कशी आहेस तू? बा मी एकदम ठीक आहे. एवढं मोठं धाडस केलंस. हे धाडस करताना या म्हाताऱ्या बापाचा अजिबात डोक्यात विचार आला नाही का तुझ्या? माझं सोड, तुझ्या धाकल्या भावाचा पण विचार नाही आला का? तरी बरं आदित्य बाबा येळेवर आले तिथं, नाहीतर आजचा दिवस कसा बघितला असता याचा विचार सुद्धा नाही करता येत. अरे बा तू नको ना काळजी करू. किती विचार करतोयस तू? हे बघ तुझ्या पारूला काय बी नाही होणार. असं कसं नाही होणार? आरती मामा असं प्रेमाने नाही, सगळं कान उपटून सांगा तिला. इतकी मोठी रिस्क घेताना भीती काय वाटली तुला? कसली भीती? माझ्या देवी आईंच्या जीवाचा प्रश्न होता.